मुंबईत जाण्यापासून रोखू शकत नाही, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला इशारा। मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। सगळ्या ताकदीनिशी मराठा समाज तयार आहे। सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखू शकत नाही। मुळात सरकारने अंतर्वलीचा प्रयोग पुन्हा करण्याचे स्वप्न बघू नये। मराठे शांततेत येत आहेत, त्यांना शांततेत आंदोलन करू द्या, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला। दरम्यान आता सरकारशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधला जाणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले। त्यामुळे सरकारची पुन्हा कोंडी झाली आहे। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी 20 तारखेच्या मुंबईतल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सरकारला इशारा दिला। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की कुणीही घरी राहायचे नाही। लेकरांना मोठे करण्यासाठीचे हे शेवटचे आंदोलन आहे। कुणाचे वाहन अडवले जाणार नाही, कुणालाही भिण्याची गरज नाही। मराठा बांधवांनी तालुक्यात, गावात बैठका घ्यायला सुरू करा, असेही जरांगे पाटील म्हणाले। मराठा समाज ओबीसी मध्ये असतानाही आरक्षण दिले जात नाही। कायद्याच्या चौकटीत असणारे सगळे निकष पार केले असले तरी आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवले जात आहे, हे चुकीचे आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।